नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता अर्जुन हा जेथे रुद्र त्या आश्रमात आहे तर तेथील गुरुजींना फोन करतो आणि म्हणतो की हे बघा गुरुजी, अहो मी अर्जुन सुभेदार बोलतो। माझी आजी आहे पूर्णा आजी, त्यांनी अभिषेकसाठी तुम्हाला घरी बोलावलेलं आहे। अन्नपूर्णा सुभेदार यांनी गुरुजी विचारतात की कोणी? आता अर्जुन म्हणतो की अहो हॅलो, माझा आवाज तुमच्यापर्यंत नाही येत का? अन्नपूर्णा आजी आहेत ना पनवेलवरून, तर पनवेलवरून बोलतो मी अर्जुन सुभेदार। आता गुरुजी विचारतात की कोणी अभिषेक करायला सांगितला? अर्जुन म्हणतो की माझी आजी पूर्णा आजी। गुरुजी म्हणतात की काय अन्नपूर्णा सुभेदार? आणि अच्छा तुम्ही कोण बोलतात असे गुरुजी विचारतात। आता अर्जुन तिकडून जोरात ओरडतो की मी अर्जुन। अर्जुन बोलतो अर्जुन। आता हे ऐकून मात्र रुद्र बाहेर येतो। गुरुजी म्हणतात की अच्छा हा अर्जुन सुभेदार, अहो तुम्ही बोलतात का? हो हो नक्की येतो। आता अर्जुन सुभेदार म्हटल्यानंतर रुद्रच्या लक्षात येते। रुद्र लगेच आता अर्जुनला ओळखत असतो आणि घाईने लगेच तो गुरुजींकडून फोन घेतो आणि गुरुजी मी बोलू शकतो का? अर्जुन सुभेदार आहेत ना? तर आता गुरुजी रुद्रच्या हातात फोन देतात। आता हॅलो म्हणून आता रुद्र म्हणतो की अरे अर्जुन सुभेदार, मी रुद्र प्रताप घोरपडे बोलतोय। आता ते ऐकून अर्जुन खुश होतो आणि म्हणतो की काय रे रुद्र, आणि तू कसा आहेस आणि तू तिकडे काय करतोस? त्यावर आता रुद्र म्हणतो की अरे हे बघ, माझे काका आजारी आहेत, त्यासाठी मी येथे व्रत करायला आलो। त्यावर आता लगेच अर्जुन म्हणतो की डोंट वरी, नक्की पूर्ण होईल। आता मात्र सायली मला जे काही सांगते ते मी तुला सांगतो। चांगल्या माणसासोबत नेहमीही चांगलेच होते, वाईट कसे होईल बरं? त्यावर आता हे ऐकून रुद्र खूप खुश होतो आणि म्हणतो की अर्जुन, अरे तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं, आणि जर तू प्रत्यक्षात भेटला असता तर आणखीन बरं वाटलं असतं। त्यावर आता अर्जुन म्हणतो की अरे आपण नक्की भेटू, तू मला आल्यानंतर सांग, आपण नक्की भेटूयात। अजिबात टेन्शन घेऊ नको, महादेवाच्या आशीर्वादाने सर्व काही चांगलं होईल असा माझा विश्वास आहे। तर आता काही काळजी करू नको, आपण लवकरात लवकर भेटू। आता बाय करून फोन ठेवतात। तर रुद्र आता गुरुजींना धन्यवाद असे म्हणतो। तर गुरुजी आता बाहेर निघून जातात आणि रुद्र आत जातो। त्यानंतर आता इकडे सगुणा मावशींना चेक करण्यासाठी अश्विन येतो आणि आता सगुणा मावशींचा बीपी जरा हाय झालेला असतो। आता तो विचारतो की काय मावशी, कसला ट्रेस वगैरे घेतला की काय? सगुणा मावशी म्हणते की अरे कसला ट्रेस आणि कसलं काय? तर अश्विन विचारतो की मग तुमचा बीपी इतका हाय कसा झाला? आता मात्र श्रीमंत घाबरतो आणि म्हणते की अश्विन, अरे तुला काय सांगू, अरे आमची आई आहे ना, तर ती प्रेम सुद्धा अगदी रागातच व्यक्त करते, म्हणून सतत ती कुणावर आणि कुणावर ओरडतच असते। त्यावर आता सगुणा म्हणते की अरे उगाच मध्ये मध्ये बोलू नकोस, आणि इतकं मला काहीही झालं नव्हतं, उगाच तू त्या बिचाऱ्याला धावपळ करायला लावली। त्यावर त्या अश्विन हसतो आणि म्हणतो की नाही हो। आणि तेवढ्यात आता प्रताप सुद्धा तेथे येतो आणि म्हणतो की सगुणा वहिनी। आता प्रतापला बघून सगुणाला खूप आनंद होतो आणि सगुणा सुद्धा खूप खुश होते आणि प्रतापला बसायला सांगते। अश्विन आता प्रतापला विचारतो की डॅड, अहो तुम्ही इथे काय करतात? त्यावर त्या प्रताप सांगतो अरे मी तुझ्या मेडिकल कॅम्पवर गेलो होतो आणि तेथे मला कळाले की तू इथे आहे म्हणून, त्यामुळे असं वाटलं की चला आपण सुद्धा जाऊत। आणि सगुणा वहिनींना नक्की काय झाले? त्यावर त्या अश्विन म्हणतो की नाही, फार काही असं सिरियस नाही, थोडंसं बीपी हाय झालेला आहे, होईल नॉर्मल। नंतर आता इकडे श्रीमंत प्रतापला म्हणतो की काका तुम्हाला काय सांगू, आई मात्र अलीकडे इतकी टेन्शन घेते। त्यावर आता प्रताप म्हणतो की हे बघा, तुम्ही जास्त जेवढा ट्रेस घेताल तेवढे आजारी जास्त पडताल, हो की नाही अश्विन? तर अश्विन म्हणतो की हो अगदी बरोबर। आणि हे बघा मावशी, तुम्ही तुमच्या मनात आहे तर ते नक्की कुणाशी बोलत जा, आणि कोणत्याही अगदी जवळच्या मैत्रिणीशी बोला, तुमच्या मैत्रिणीशी बोला किंवा कुणाशी बोला। त्यावर आता प्रताप म्हणतो की आहे ना, एक मैत्रिणीसारखी बहीण आहे। आता सगुणाला खूपच राग येतो। सगुणा म्हणते की तिचं नाव सुद्धा काढू नका। आता हे ऐकून प्रताप म्हणतो की अहो तुम्ही असं काय करतात, किती दिवस तुम्ही या मनामध्ये राग ठेवणार आहे, सोडा आता तो राग, आणि जमणार नाही असं स्पष्ट म्हणते। तर आता सगुणा असं म्हटल्यानंतर पुन्हा म्हणते की हे बघा, अहो तुमची बायको माझी मैत्रीण आहे म्हणून मी तुमचं ऐकून घेतले, वासंतिका आणि माझं कोणतंही नातं नाही, तोपर्यंत ती इकडे येत नाही घरदार सोडून तोपर्यंत। त्यावर आता प्रताप म्हणतो की अहो असं काय करतात तुम्ही, त्यांचा भरलेला संसार आहे, मुलगा आहे, नवरा आहे, मग त्या सोडून येतील का? सगुणा म्हणते की हो तेच, मग तोच तो माणूस नागेश्वर, त्याच्याचमुळे आता हे सर्व झालेले आहे। तर आणि हे बघा, तुम्हाला माहिती नसेल की तो काय लायकीचा माणूस आहे तो, आणि हे बघा त्याच्याबद्दल बोलून मात्र मला माझं तोंड घाण करून घ्यायचं नाही। त्यावर आता प्रताप म्हणतो की हे बघा सगुणा वाहिनी, अहो कुणाही बद्दल आता अशी ऐकलेली माहिती आहे तर ती माहिती ऐकून मात्र आपलं मत बदलणं हे चुकीचं आहे। त्यावर त्या सगुणा म्हणते की हे बघा प्रताप भाऊ। तेव्हा आता लगेच प्रताप म्हणतो की हे बघ, माझं मत तुम्हाला पटेल असं नाही, अहो पण बहिणीच्या नवऱ्याचा राग तुम्ही तुमच्या बहिणीवर का काढतात?
तेव्हा श्रीमंत म्हणतो की काका अहो 100 वेळेस माझ्या आईला मी समजून झाले, परंतु ती माझं ऐकून घ्यायला तयार नाही. आता मात्र सगुणाही श्रीमंतावर ओरडते, तुला मध्ये बोलण्यासाठी सांगितलं होतं का, मग कशाला नाक खुपसतो मध्ये, शांत रहा. त्यावर त्या लगेच प्रताप म्हणतो की हे बघा. तर आता अश्विन म्हणतो की थांबा, आता हे बघा बाबा थांबा, मावशींना आरामाची गरज आहे. आणि हे बघ श्रीमंत, तू मावशीची काळजी घे. तुला काही टेस्ट आहे तर ते मेसेज करतो, मग ते सगळे तू करून घे. तर आता श्रीमंत म्हणतो की बरं ठीक आहे चालेल. प्रताप म्हणतो की चला तर सगुणा मावशी काळजी घ्या, आता निघतो आम्ही. सगुणा म्हणते की अहो असं कसं जायचं, आता जेवूनच जायचं. त्यावर तर प्रताप म्हणतो की नाही, कारण मला 2 मीटिंग आहे त्या मला अटेंड कराव्या लागतील, म्हणून आता प्रताप जायला निघतो. त्यावर तर सगुणाही अश्विनला म्हणते की हे बघ नक्की जेवून जायचं, थांब आता. त्यावर तर अश्विन म्हणतो की नाही, कारण माझा सुद्धा मेडिकल कॅम्प आहे तिकडे, मला तिकडे जावंच लागेल. पुढच्या वेळेस आल्यानंतर मी नक्की जेवायला येईल, आता येतो आम्ही, असे बोलून ते जायला निघतात. सगुणा मावशी त्यांना म्हणते की पुढच्या वेळेस नक्की यायचं, आणि आता ते निघून जातात. त्यानंतर आता इकडे दत्तू कपाट उघडतो आणि त्या कपाटातून लहानपणीचं जे काही आता घुंगरू असते नागेश्वरच्या हातातील गिरिजाने हिसकावलेलं ते घुंगरू मात्र त्याने जपून ठेवलेले असते, आणि ते घुंगरू तो काढतो. आणि तेव्हा त्याला आता देवीआईच्या कृपेने मात्र तो सगळा भूतकाळ आठवतो, जेव्हा मात्र प्रभासने आता गिरिजा लहान असताना त्याच्या ताब्यात दिलेली असते, आणि इथून पुढे आता ही तुझी मुलगी आहे, एक मुलगी म्हणून तू तिचा सांभाळ कर. आता हे सर्व काही दत्तूला आठवते. तो सारखं त्या घुंगराकडे पाहत असतो. आता दत्तूच्या डोळ्यात पाणी येते आणि तो स्वतःला म्हणतो की गिरिजाची लहानपणीची ही आठवण आहे. आता हे ऐकल्यानंतर लगेच तो गिरिजा तेथे येते आणि विचारते की बाबा. बाबा म्हटल्यानंतर दत्तू घाईने डोळे पुसतो आणि लगेच आता म्हणतो की काय बाळा. गिरिजा विचारते की बाबा काय झालं, तुम्ही का रडता. आता दत्तू विचारतो की अगं तो प्रभास आहे तर त्याची म्हणजे हॉस्पिटलमधून सुट्टी झाली का. त्यावर आता गिरिजा म्हणते की हो त्यांना घरी आणलेलं आहे, पण आता दत्तू विचारतो की ते शुद्धीवर आलेत का. गिरिजा म्हणते की नाही अजून ते शुद्धीवर नाहीत. त्यावर तर दत्तू हा गिरिजासमोर हात जोडतो आणि म्हणतो की हे बघ अगं एकदा मला तुझ्यासोबत त्या घरी येऊन दे, मला प्रभासला भेटायचं आहे. गिरिजा म्हणते की बाबा काय बोलतात, मी कसं तुम्हाला तेथे घेऊन जाऊ. आता दत्तू ऐकायला तयार नसतो. दत्तू म्हणतो की फक्त एकदा मी हात जोडतो, मला प्रभासला भेटायचं आहे. त्यानंतर आता इकडे रुद्र मात्र गुरुजींना काढा देतो आणि ही औषध आलेली आहे मी तुमच्यासाठी, ती औषध सुद्धा तुम्ही घ्यायचे आहेत. आणि हे बघा तुमची अजून एक गोष्ट माझ्याकडे आहे, मी घेऊन येतो, असं तो गुरुजींना म्हणतो. आणि तेवढे तेथे आता ते दुसरे गुरुजी येतात आणि रुद्र आता त्यांना नमस्कार करतो. त्यावर मात्र आता रुद्र बाजूला गेलेला असतो. तर लगेच आता ते दुसरे गुरुजी म्हणतात की बाबा अहो घ्या तो काढा, आता त्या पोराने तुमची खूप काळजी घेतलेली आहे, खरंच तो पोरगा खूप भला आहे. तर श्री हरी शंभो असं बोलून आता ते बाजूला जातात. आता मात्र हा बघतच असतो, कारण आता हा सगुणा मावशींचा नवरा असतो आणि त्याला आता रुद्रवर खूप राग असतो नागेश्वरमुळे. आणि तेवढ्यात आता हा गुरुजी गेल्यानंतर जो बाबा आहे तर तो काढ्याकडे पाहत असतो आणि रुद्र परत येतो. रुद्र मात्र आता बाबांना पाहतो आणि रुद्रने मात्र तो सुरा आणलेला असतो. आता तो डायरेक्ट बाबांच्या समोर हा सुरा धरतो. आता मात्र हा खूप घाबरतो, कारण हा सुरा त्याने रुद्रला मारण्यासाठी वापरलेला म्हणजे घेतलेला असतो हातामध्ये. परंतु आता महादेवाच्या कृपेने मात्र हा बेशुद्ध झालेला असतो आणि शेवटी रुद्रचा जीव वाचलेला असतो ती काठी डोक्यात पडल्यामुळे. आता मात्र हा बाबा अगदी धक्क्याने पाहतच असतो. रुद्र त्यांना विचारतो की अहो तुम्ही असं का बघतात, हे तर तुमचंच आहे ना शस्त्र. तेव्हा आता घाबरतच तो हो म्हणतो. रुद्र म्हणतो की अहो मग घ्या ना तुमचं आहे तर, आणि विचारतो की तुम्ही चाबूक घेऊन का फिरत होतात. तेव्हा आता हा बाबा आणखीनच घाबरतो आणि आता मी एक नारळ होता आणि तो सोलायला मला काही सापडले नाही म्हणून हा सुरा घेतला होता असे खोटं बोलतो. त्यावर तर रुद्र विचारतो की नारळ सोलण्यासाठी चाकू ही कोणती नवीन पद्धत आहे आता, आणि हा अंकत कोण आहे असे मात्र आता रुद्र त्यांना विचारतो. तर आता हा बाबा आणखीनच घाबरतो आणि तेव्हा मात्र आता नागेश्वरने अंकतला जे मारलेले आहे ते क्षण बाबांच्या डोळ्यासमोर येतात. आणि आता जे क्षण आहे तो भूतकाळ आठवल्यानंतर ते मुद्दाम रुद्राशी खोटं बोलतात, मला काही आठवत नाही असं म्हणतात. त्यावर रुद्र त्यांना म्हणतो की हे बघा तुम्ही बेशुद्ध होते तेव्हा बरचळत होतात आणि नाग नाग असं काहीतरी तुम्ही म्हणत होता. तर त्यावर आता लगेच हा बाबा मुद्दाम खोटं बोलतो की मला खरंच काही आठवत नाही असे म्हणतात. आता मात्र रुद्र त्यांना परत विचारतो की नागाने तुम्हाला दंश केला होता का, म्हणजे हे बघा महादेवाचं मंदिर आहे, आजूबाजूला नाग तर असतातच म्हणून मी तुम्हाला विचारलं. तेव्हा आता तो मुद्दाम म्हणतो की हो मागे एकदा.
आता रुद्र त्यांना समजावतो की हे बघा बाबा, मनातून ती भीती आता कायमची काढून टाका, फार विचार तुम्ही करत बसू नका आणि जर तुम्हाला काही लागले तर सांगा, मी आहे तुमच्या सोबतच, असे बोलून आता रुद्र बाजूला निघून जातो. तर आता हा बाबा खूपच रागवलेला असतो. म्हणजे मी ज्याचा जीव घ्यायला निघालो होतो तर त्यानेच आज माझा जीव वाचविला. अरे पोरा, मी तुला कसं सांगू की तो दंश करणारा नाग म्हणजे तुझा बापच आहे आणि आज सुद्धा तो दिवस माझ्या डोळ्यासमोरून जात नाही. आता मात्र यांना ते मागचे दिवस आठवतात, कारण हे सगुणा मावशींचे मिस्टर असतात. आता ते जे गुंड आहे नागेश्वरचे, तर ते भूतकाळाबद्दल त्यांना आठवते. ते गुंडांनी मात्र आता यांना पकडलेलं असतं. म्हणजे आता हे गुलाबदादा असतात आणि आता तेथे त्या गुलाबदादांना गुंडांनी पकडल्यानंतर नागेश्वर तेथे येतो आणि नागेश्वरच्या मागं प्रभास सुद्धा असतो. तेव्हा मात्र आता गुलाब हा त्याच्यावर खूप ओरडतो आणि म्हणतो की अरे नागे, हे काय चाललं तुझं, काय गाणं गुणगुणतो. तेव्हा आता नागेश्वर म्हणतो की अरे हे मी नाही तर तू लावलं. अंकत महाजनच्या अगोदर मात्र तू माझा साडू आहे हे लक्षात ठेव, आणि तू माझ्या विरुद्ध कोर्टामध्ये साक्ष दिली का. त्यावर आता गुलाब म्हणतो की तू पैसे खाल्ले होते. तर आता नागेश्वर त्याला म्हणतो की अरे मी त्याचे पैसे खाल्ले, मग तुला काय झालं. आता मात्र लगेच गुलाब म्हणत असतो की अरे तो अंकत महाजन आहे, तो एक चांगला माणूस आहे आणि हे बघ त्याला फसून मात्र तुझं भलं नाही होणार. आणि नागेश्वर, मी तुला आज एक गोष्ट सांगतो की तुझी बायको आणि माझी बायको बहिणी बहिणी आहेत, म्हणून तुला मी अगदी समजावून सांगतो, हे सर्व तू सोडून दे, विनाकारण तू यात अडकशील आणि तू गोत्यात येशील. तेव्हा आता नागेश्वर हसत असतो. नागेश्वर म्हणतो की मी अडकणार नाही आणि गोत्यात सुद्धा येणार नाही. अरे अडकणार मात्र तू आणि गोत्यात मात्र तो येणार. आणि जो काही चाकू आहे तर तो चाकू मधून बाजूला काढतो आणि तो आता गुलाबच्या हातात देतो. आता गुलाब जोरात ओरडतो की नागेश्वर काय करतोस. आता मात्र नागेश्वर त्याच्या माणसाला हात त्याचे घट्ट पकडायला सांगतात आणि आता मात्र प्रभासच्या हातामध्ये जे कापड आहे तर ते कापड देतो. आता मात्र नागेश्वर जोरात ओरडतो की अंकत महाजनचा खून मात्र या गुलाबने केलेला आहे, असे आरोप मात्र तो गुलाबवर करतो. म्हणजे केलं आहे तर ते नागेश्वरने आणि जगासमोर आणतो ते गुलाबने केलेले आहे. आता हे ऐकल्यानंतर गुलाब म्हणतो की काय बोलतोस आणि आपल्या हातातील चाकू तो फेकून देतो आणि म्हणतो की हरामखोर, अरे तू मारलंस त्याला. तर नागे म्हणतो की मी नाही मारलं, अरे तू खून केला अंकत महाजनचा, म्हणून आता गुलाबवर असे आरोप तो करत असतो. अरे ह्या खुन्याच्या हत्यारावरती मात्र बोटाचे ठसे आहेत तर ते तुझे आहेत. आता गुलाबरावला इतका राग येतो. गुलाबराव जोरात आता नागे असे ओरडत असतो आणि हे सर्व मात्र आता गुलाबला आठवते आणि गुलाब महादेवांना म्हणतो की महादेवा, अरे कधी पावणार आहेस तुम्हाला. आता इकडे गिरिजा ही दत्तू आणि मोनूला घरी घेऊन येते आणि आता ह्या नागेश्वरच्या घरी, आणि ती आता दत्तूला म्हणत असते की मी आईसाहेबांना विचारते की मात्र तुम्हाला प्रभास काकांना भेटायचं आहे. तर आता ते आत येतात. आत आल्यानंतर मात्र उर्वशी मात्र आता गिरिजाला तेथेच थांबायला सांगते आणि रागाने म्हणते की अगदी या घराचा उंबरठा सुद्धा ओलांडायचा नाही. दादासाहेबांनी मला जेलमध्ये टाकून दे किंवा फासावर लटकून दे, पण तुला मात्र मी या घरामध्ये नाही शिरून देणार. त्या दादासाहेबांनी मात्र त्यांच्या डोळ्यावर अगदी पट्टी बांधलेली आहे तुझ्या नशिबाची. त्यावर त्या नागेश्वर आणि वासंती बाहेर येतात. नागेश्वर लगेच म्हणतो की बरोबर आहे, आम्ही अगदी कानावर पट्टी ठेवून बसलो आहे आणि तू मात्र कानावर बोळे ठेवून. 1000 वेळेस मी तुला सांगितलं की आम्हाला आडवे येत जाऊ नका, तुमच्या डोक्यामध्ये ते शिरतच नाही. तर उर्वशी म्हणते की दादासाहेब, अहो या मुलीने आपल्यामध्ये फूट पाडली, तिच्यामुळे मला जेलमध्ये जावं लागलं. दत्तू मोनू हे घाबरूनच ऐकत असतात आणि गिरिजा सुद्धा. आता हे सगळं बघून त्यांना खूप वाईट वाटत असतं, पण तरी सुद्धा हे सर्व ते सहन करून घेतात. उर्वशी त्यांचा अपमान करत असते की दादासाहेब, अहो तुमची सुद्धा खूप बदनामी झाली आणि हा तिचा बाप, याला जर आपण पैसे दिले नसते तर तो वाचला असता का. आणि हिच्या डोक्यावर जे छप्पर आहे तर ते सुद्धा आपल्यामुळे, तरी सुद्धा तुम्ही या मुलीला नशिबान समजतात. नागेश्वर म्हणतो की हो आम्हाला माहिती आहे तुम्ही मान्य नाही करणार, मग म्हणून आम्ही आज अगदी तुमची खात्री करून घेण्याचं ठरवलेलं आहे. त्यावर आता उर्वशी म्हणते की मला कधीही पटणार नाही. आता नागेश्वर म्हणतो की मग आज पटेल. आज मात्र या घरामध्ये एक खेळ खेळला जाणार आहे आणि तो खेळ असेल तुमच्यामध्ये आणि गिरिजामध्ये, आणि हा खेळ असेल नशिबाचा खेळ. म्हणून आता तो आपल्या खिशातून एक आता नाणं काढतो. ते नाणं पूर्णपणे चिमटलेले असते आणि तो म्हणतो की हे नाणं आहे, यासारखं आणखीन एक नाणं आहे आणि ते मात्र आम्ही घरामध्ये जेथे कुठे ठेवलेलं आहे तर ते मात्र तुम्ही दोघींनी शोधायचं. आणि दोघींना मात्र ते नाणं शोधायला सांगतात. कोणाला मिळते नशिबाची साथ, आज मात्र निकाल लागून देच मी म्हणतो. म्हणून आता तो गिरिजा आणि उर्वशी यांना ते नाणं शोधायला सांगतो. त्यावर आता गिरिजा म्हणते की ह्या सगळ्याची काही गरज आहे का.
त्यावर त्या नागेश्वर म्हणतो की हो गिरिजा, अगं गरज आहे. तर उर्वशी म्हणते की नाही, मला हा खेळ नाही खेळायचा आणि ह्या गिरिजा बरोबर तर नाहीच नाही असे बोलून आता ती जायला निघते. तर आता नागेश्वर म्हणतो की काय झालं, घाबरलात का? आणि हे बघा, तुमच्या समोर मात्र गिरिजा नशिबान ठरली तर आणि तुम्ही घाबरताल. तेव्हा आता उर्वशी म्हणते की दादासाहेब. तर आता दादासाहेब म्हणतो हे बघा, उगाच मात्र विरोधाला विरोध करू नका आणि आज मात्र गिरिजाला नाणं सापडलं तर यापुढे मात्र तुम्ही अगदी गप गुमान राहायचं, समजले ना तुम्हाला? आणि तुम्ही दोघेही आमच्या बरोबर या असे म्हणून तो गिरिजाला आणि उर्वशीला बोलवतो आणि दत्तूला म्हणतो की दत्तू शेठ घरात या, घर आपलंच आहे, निवांत तुम्ही आराम करा. आणि उर्वशी आणि गिरिजा हे दोघींना म्हणतो की तुम्ही दोघी जणी चला. आता वासंती खूप खुश होते. आता मात्र दत्तू आत जातो, मोनू सुद्धा. आणि आता हा नागेश्वर आहे तर तो गिरिजा आणि उर्वशी यांना देवीच्या तेथे त्यांच्या मंदिरात घेऊन येतो, म्हणजे देवघरात, आणि देवासमोर हात जोडतो. देवीला म्हणतो की देवी आता तूच ठरव की आम्ही चूक आहोत की बरोबर आहोत. आता गिरिजा सुद्धा हात जोडते आणि उर्वशी सुद्धा. आता मित्रांनो, हा भाग येथे संपतो. तर पुढील भागामध्ये गिरिजा जेव्हा आउट हाऊस मध्ये येते तेव्हा तिला तिचा लहानपणीचा पाळणा अगदी स्पर्श केल्यानंतर आठवतो. एका बाळाचा रडण्याचा आवाज तिच्या कानावर पडतो, म्हणजे ती तीच असते लहानपणीची. तिची आई तिच्यासाठी अंगाई गात असते. आता हे सर्व तिला भूतकाळ आठवतो. गिरिजा विचार करते की ती बाई कोण होते आणि मला असं का वाटतं की आता मात्र या घराची माझी लहानपणापासून काहीतरी नाळ जुळलेली आहे. त्यानंतर आता इकडे दत्तू हा प्रभासला सांगायला येतो की 25 वर्षापूर्वी जी मुलगी तुम्ही मला दिली होती तर ती गिरिजाच आहे. आता हे ऐकल्यानंतर प्रभास लगेच उठून बसतो. उर्वशी मात्र आता हे सर्व पाहते. प्रभास म्हणतो की म्हणजे या घराचा वारस तर इथेच आहे. आता हे ऐकल्यानंतर उर्वशीला खूप मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, आता काय होईल हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.